नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मी आता आपल्या गावी एक कोंबड्यासाठी छोटासा पिंजरा बनवलेला आहे. तर त्या पिंजऱ्यासाठी काय काय वस्तू आणि काय भांडवल लागते हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा किती बाय कितीचा आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण भरपूर दिवसापासून एक प्लॅनिंग होतं मला करायचं, तर मी आज ते पूर्ण केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आता आपण बघूया हा कोंबड्यांचा पिंजरा कसा आहे. तर तुम्ही बघू शकता जो आपण हा पिंजरा बनवलेला आहे पूर्ण लाकडी टाईप आहे आणि 5 बाय हाईटला आहे 5 फूट आणि असा हॉरिझॉन्टल 10 फूट आहे. म्हणजे 5 बाय 10चा आपण पूर्ण बनवलेला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कसं आतमध्ये काय आहे ते. हे आपण इकडे बघा कोंबड्यांना जाण्यासाठी शिडी केलेली आहे इथनं. म्हणजे पिल्लं वगैरे असेल तर तुम्ही इथनं जाऊ शकता आणि त्यासाठी आपल्याला एक गेट बनवलेला आहे आतमध्ये. तुम्हाला आतमध्ये दाखवतो मी. हे बघा. आता खाली खाली बेसला बघा आपण म्हणजे पूर्ण बांबूंच्या काठ्या आणि भेंडीच्या काठ्या मारलेल्या आहेत. साठी आपण त्यांना एक प्रकारे साठी बोलतो. आतमध्ये एक पिंजरा पण ठेवलेला आपण सेफ्टीसाठी. अशा प्रकारचा आपला हा आतमध्ये हा पिंजरा बनवलेला आहे आणि बघायला गेलं तर साईडनी आपण नेटचा पण कापड मारलेला आहे. ते तुम्हाला सांगतो कसं आहे ते. तर आता आपण जी ही साठी बनवलेली आहे, आमच्या गावाकडे साठी बोलतात. साठी बनवलेली आहे. ती मला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागले. कारण पूर्ण बांबू जमा करायला, लावायला, चुका मारायला 2-3 दिवस गेले. नंतर आपण हा वरचा छप्पर जो बनवला त्यासाठी 2 दिवस गेले. म्हणजे साठी आणि वरचा छप्पर जो आहे तो 4 दिवस झाले आपल्याला टोटल. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलेत ना, खर्च तुम्हाला ₹1 सुद्धा खर्च नाही. पूर्ण फ्री आहे. जर तुम्ही करायला गेलेत ना, तर तुम्हाला फक्त थोडंसं एक टेक्निक आणि मेहनत थोडीशी केली पाहिजे. बाकी तुम्ही बिना खर्चाचं तुम्ही करू शकता असं घरी बसून. तर आता हा पूर्ण आपण तयार केलेला आहे आणि वरती मी पत्रा टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही पत्रा टाकला वरती कारण सावलीसाठी कोंबड्यांना. तर आणि ह्याला आपण म्हणजे बनवला फक्त पूर्ण एकदम ₹0 पूर्ण पिंजरा बनवलेला आहे. फक्त खर्च लागला आहे तो आपल्याला फक्त ह्या नेटच्या कपड्याचा. ते पण आपल्याला ₹200 पडलेला आहे कपडा हा. म्हणजे बघायला गेलेत ना, तर हा पूर्ण बनवण्यासाठी फक्त कपड्याचा खर्च आपल्याला ₹200 आला आहे. बाकी सगळं आपल्याला फ्रीमध्ये झालेलं आहे. आणि आपण खाली 6 मेहरी लावल्यात हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 मेहरी खाली लावलेल्या आहेत आणि अशा छान पद्धतीने आपण हा तयार केलेला आहे. म्हणजे टोटल दिवस तुम्ही बघायला गेलेत ना, तर 6 ते 7 दिवस आपल्याला गेले. कारण खूप मेहनत केली, कष्ट केलं. त्याच्यामुळे हा सगळा आपला तयार झाला आणि खूप छान पद्धतीने मस्त तयार केला आपण. आता जो आतमध्ये आपण पिंजरा ठेवलेला आहे ना, तो पण मीच तयार केलेला आहे. पूर्ण पाईपाचा आहे तो आणि काय झालं आता थोडं कोंबड्या वाढल्यामुळे जागा होत नाही त्याच्यामुळे हा मोठा तयार केला. आता तरी पण ह्याला आतमध्ये ठेवून दिला आहे. तर जाऊ दे चल त्यांना सवय आहे त्याच्यामध्ये बसायची म्हणून त्यानं आतमध्ये ठेवला. तर हा खूप मोठा आहे आणि तुम्हाला दाखवतो संध्याकाळी, की आपल्या कोंबड्या कशा वर जातात आणि कशा राहतात त्या. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, नेटच्या कपड्याचा आपल्याला खर्च आलेला आहे आणि खर्च दुसरा आलेला आहे चुकांचा. चुका आपल्याला लागलेल्या आहेत आणि आणि तिसरी गोष्ट आपल्याला ह्या बिजागऱ्या आहेत, तर त्या पण 3 लावलेल्या आहेत. 1, 2 आणि खाली 3. या 3 बिजागऱ्या लावलेल्या आहेत. त्याचा एक खर्च आलेला आहे. बाकी कसला खर्च नाही. फक्त पावसामध्ये कापड लागेल, तो त्याचा एक खर्च येईल. बाकी सगळं फ्री आहे आपल्याला. म्हणजे आपण थोडीशी मेहनत घेतली ना, तर बघायला गेलं तर तो म्हणजे 0 खर्चामध्ये पण होतो. पण थोडीशी मेहनत घेतली पाहिजे. आजकाल तर लोकं असे लाकडे वगैरे कोण करत नाही. तर सगळे बहुतेक तर पाईपांचंच करतात. पण मी विचार केलं, की आपण 0 पैशामध्ये कसं करायचं ह्याची थोडा अभ्यास केला आणि टेक्निक वापरली आणि थोडंसं रानाबिनामध्ये थोडं काट्या वगैरे जमा केल्या आणि हा पिंजरा आपण बनवलेला आहे. तर सांगायचं तात्पर्यच एवढं आहे, की बघायला गेलंत ना, तर काही गोष्टी करण्यासाठी पैसा नाही तर थोडंसं मेहनत आणि
दिमाग लागतो. तर मी आज ते केलेलं आहे आणि व्हिडिओ करण्याचं कारण हाच आहे, की दाखवलं, की गावा ठिकाणी आपण काय-काय करतो ते. तर आपण पिंजरा बनवलेला आहे मस्त कोंबड्यांसाठी. संध्याकाळी तुम्हाला कोंबड्याला दाखवतो आणि खूप छान पद्धतीने असा आपण हा पिंजरा बनवलेला आहे. आता तुम्हाला हा पिंजरा कसा बनवायचा तो स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. पहिला तुमचं काम असणार आहे, हे बघा, जी ही मेहर आहे ना, ह्या मेहरी तुम्हाला पहिले लावायच्या आहेत. किती असतील तुम्हाला 4 लावायच्यात किंवा 6 लावायच्यात. ते तुमचं झालं, की तुम्हाला त्या मेहरीवरती आहे ना, असं आडवं 2 बांबू टाकायचे आहेत किंवा का तुमच्याकडे असतील वासं वगैरे ते टाकायचे आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला परत असे सरळ बांबू टाकायचे आहेत. बघा तुम्हाला आतनं दाखवतो मी कसं केलं आहे ते. हे तुम्ही टाकलत की तुम्हाला परत असं आडवं बांबू टाकायचे आहेत. त्याच्यावरती तुम्हाला ह्या फळ्या मारायच्यात किंवा बांबू चिरून टाकलेत तरी चालेल. म्हणजे एक प्रकारे साठी बनवायची आहे. साठी झाली की तुम्हाला चौथं काम येणार आहे. हे तुम्हाला असे काटे उभ्या करायचं आहे कारण छप्परसाठी. ते झाल्यानंतर मग तुम्हाला आडवे टाकायचे आहेत. पत्र लावा किंवा तुम्ही कापड लावा. तुमच्यावरती आहे काय लावायचं आहे ते. म्हणजे जास्त काय नाही 5-6 स्टेप आहेत ह्यासाठी. ते सगळं होऊन जातं आणि तुम्ही तारेने बांधा किंवा चुकारून ठोका ते तुमच्यावरती आहे. मग नंतर मग शिडी बनवा आणि दुसरं आलं शेवटला गेट आहे त्याचं. गेट तुम्ही बनवा. आपलं गेट आपण छान प्रकारे आपण बनवलेलं आहे मस्तपैकी. हे सगळं आपण घरीच केलेलं आहे बसून. म्हणजे काही याला खर्च नाही, काही नाही आणि थोडंसं डोकं वापरा. सगळं तुमचं होऊन जाईल. फक्त थोडीशी मेहनत घ्या. बस एवढंच आहे. बाकी तुम्हाला काय अडचण आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप आपलं मोठं केलेलं आपण बघू शकतो मी. पिंजरा बघा मोठा आहे खूप आपलं. म्हणजे 5x10चा आहे. बस झालं तेवढं. कारण आपल्याला कोंबड्या आहेत आणि कुणाला लागला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगा. आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळतील. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ? खूप छान व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया आणि ह्याच्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आणि चला आता आपण जाऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. सगळ्यांना धन्यवाद.